लिंगायत समाजाच्या विविध मागण्यांसाठी आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात झाली। महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाला स्वतंत्र स्वायत्त दर्जा द्यावा, पूर्णवेळ अधिकारी नियुक्त करावेत आणि शासनाच्या योजनांमध्ये लिंगायत समाजातील सर्व पोटजातींचा समावेश करावा। विद्यार्थ्यांसाठी विशेष आर्थिक तरतूद करावी अशीही मागणी करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूर दौऱ्यावर असतानाच हे आंदोलन सुरू झालं असून मुख्यमंत्र्यांनी आंदोलनस्थळी येऊन मागण्या जाणून घ्याव्यात अशी मागणी आंदोलकांनी केली। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा दौरा कोल्हापूरचा आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती खरं तर आज लिंगायत समाजाच्या विविध मागण्यांसाठी कोल्हापुरातल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या सगळ्यांनी आंदोलन जे आहे ते केलेलं आहे। खरं तर याच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अगदी समोरच सगळ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे आणि त्याच ठिय्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती आपण बघतोय मोठ्या प्रमाणात लिंगायत समाजाचे लोक जे आहेत एकवटलेले आहेत। बाजूला जर बघितलं तर हे सगळे दृश्य आपण पाहतोय, सगळेच नेते या ठिकाणी येऊन पोहोचलेले आहेत, त्यांची देखील प्रतिक्रिया या ठिकाणी घेऊया। खरं तर अनेक मागण्यांसाठी तुम्ही आता हे आंदोलन करताय, काय प्रमुख मागण्या आहेत आणि आज खरं तर मुख्यमंत्र्यांचा देखील दौरा आहे, काय सांगाल? आणि आज मुख्यमंत्र्यांचा दौरा आहे, यांना सांगेन की हे सगळं समजून घेऊन मार्ग काढून आमच्या समाजाला जे काही मागणी असेल ती मागणीची पूर्तता करावी एवढंच म्हणणार आहे मी। शासनानं आमची दखल घेतलेली नाहीये म्हणून शेवटी बाळ रडल्याशिवाय आई सुद्धा दूध देत नाही, ही परिस्थिती आहे। म्हणून आज मुख्यमंत्री आहेत सुदैवानं आमच्या इथं। आमची अशी अपेक्षा आहे की मुख्यमंत्र्यांनी इथं यावं आणि आमचं निवेदन स्वीकारावं आणि आम्हाला आश्वासित करावं। 9 ऑगस्ट म्हणजे क्रांती दिन आहे, दुसरी क्रांती घडवण्यासाठी आज आम्ही कलेक्टर ऑफिसवर इथं बसलेलो आहे आणि ही ठिणगी जी आहे कोल्हापुरातून सुरुवात होत आहे की सरसकट सर्वांनाच आर्थिक विकास महामंडळ भेगावं। आज कोल्हापूर जिल्ह्यातून आम्ही सुरुवात करत आहोत, कोल्हापूर जिल्ह्यातून सुरुवात करत ही राज्यात ठिणगी पडणार। या दौऱ्याची देखील आज चर्चा आहे। दुसरीकडे या जिल्हाधिकारी कार्यालयावरती लिंगायत समाजाने काढलेल्या या मोर्चाची देखील जोरदार चर्चा सुरू झालेली आहे। कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।